भाजपच्या भूमिकेमुळे आणि निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या प्रकारांमुळे ईव्हीएमवर शंका निर्माण होणं स्वाभाविक असल्याचं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं. निवडणूक यंत्रणा पारदर्शक नसेल तर लोकांचा विश्वास डळमळीत होतो असं ते म्हणाले. विरोधकांच्या तक्रारी दुर्लक्षित केल्या जात असतील आणि प्रश्न विचारणाऱ्यांना दडपलं जात असेल तर संशय वाढतो. लोकशाहीत विश्वास महत्त्वाचा असून तो टिकवण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे असा थेट इशाराही संजय राऊत यांनी दिला. बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीमध्ये तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष 4थ्या क्रमांकावर गेला. त्याच्यामुळे ईव्हीएमवर संशय तर येणारच. आकडे बघा, महाराष्ट्रातले जे विधानसभेचे आकडे आले तेच नगरपालिका झाले. 120 125 काय जे काय आहेत ते जे भाजपला विधानसभेत मिळाले, 54 जे शिंदे गटाला व शिंदे सेनेला विधानसभेत मिळाले आणि 40-42च्या आसपास अजित पवार हेच आकडे विधानसभेत आले ना. मी त्यात मशीन वापरल्या का, सेटिंग केलेल्या, फिटिंग केलेल्या.